रॉकस्टार जस्टिन बीबर भारतामध्ये दाखल झाला आहे। रॉकस्टार जस्टिन बीबर याचा म्युझिक कॉन्सर्ट नेरूळमधल्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये रंगणार आहे। नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये होणाऱ्या या कॉन्सर्टची तमाम फॅन्सना उत्सुकता आहे। त्याचबरोबर बॉलिवूड इंडस्ट्रीचे अनेक सेलिब्रिटीज या कॉन्सर्टला आवर्जून हजेरी लावणार आहेत। जस्टिनच्या पर्पल वर्ल्ड टूर अंतर्गत होणाऱ्या या कॉन्सर्टला सलमान खान, शाहरुख खान या बड्या स्टार्स बरोबर इतरही अनेक उद्योगपती आणि स्टार्स कॉन्सर्ट अनुभवण्यासाठी उत्सुक आहेत। 25 डान्सर सोबत तब्बल 90 मिनिटं जस्टिन बीबर परफॉर्म करणार आहे। तर जस्टिनचा पाहुणचार करण्यासाठी सलमान आणि शाहरुखमध्ये चढाओढ सुरू आहे। नवी मुंबईत डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर जस्टिन बीबरचा कॉन्सर्ट होणार आहे। त्यासाठी पहाटेपासूनच फॅन्सची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर जस्टिन बीबर याच्या कॉन्सर्टसाठी नवी मुंबईतल्या नेरूळ येथील डी.वाय. पाटील स्टेडियम बाहेर सध्या जोरदार तयारी सुरू आहे। गेल्या 3 दिवसापासून जस्टिन बीबरचे फॅन एअरपोर्टवर त्याची वाट पाहतायत। तर डी.वाय. पाटील स्टेडियम बाहेर काल रात्रीपासूनच फॅन्सची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। आज या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती चोख ठेवण्यात आलेली आहे। नवी मुंबई पोलीस असतील, त्यानंतर लंडन येथील काही सुरक्षा रक्षक मागवल्याची माहिती देखील आहे। आणि त्यासोबतच डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये जवळपास 15,000हून अधिक गाड्यांची पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि आत्तापासूनच या ठिकाणी पाहतोय की प्रत्येक आतमध्ये जाणारी जी गाडी आहे त्याला व्यवस्थित चेकिंग करूनच आतमध्ये सोडण्यात येत आहे। त्यामुळे बॉलिवूड सेलिब्रिटींसह अनेक मोठे कलाकार जे आहेत ते या ठिकाणी संध्याकाळी हजेरी लावणार आहेत। खास करून मुलींची संख्या यामध्ये जास्त आहे, त्यामुळे आपल्यासोबत मुली आहेत। क्या बताएंगे कितनी एक्साइटेड हो? बहुत ज़्यादा। मैं दिल्ली से यहाँ पर आई उसके लिए। मी असं एक्सपेक्ट नाही केलेलं की मी इकडे येईन। सो मी फेब्रुवारीमध्ये फेज 1 मध्येच तिकीट्स बुक केले आणि नाउ आई एम हियर। सो आई एम सो एक्साइटेड। मैं बहुत ज़्यादा, मैं बता नहीं सकती। लाइक 2 महीने से हम लोग रुके हुए हैं। फाइनली टिकट्स निकलने के बावजूद वी वर एक्साइटेड कि कब जाएंगे, कब लाइक एटलीस्ट वो दिन आ गया आज फाइनली। नाउ वी कैन गो। एंड आई डिडंट वांट टू राइट अ सॉन्ग cause I didn't want anyone thinking I still care, I don't, but you still hit my phone up, and baby I've been moving on, and I think you should be something I don't wanna hold back. Maybe you should know that my mama don't like you and she likes everyone, and I never liked to admit that I was wrong. थँक्यू सो मच। तर जस्टिन बीबरच्या गाण्यांचा जोश जो आहे तो फॅन्समध्ये आत्तापासूनच पाहायला मिळतोय। जरी संध्याकाळी कॉन्सर्ट सुरू होणार असेल तरी या ठिकाणी जी आहे फॅन्सची गर्दी आत्तापासूनच व्हायला सुरुवात झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।